मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठी या YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्यापैकी खूप साऱ्या लोकांनी कमेंटमध्ये आम्हाला असं विचारलेलं आहे, की सर आपण आहे ना काही जे विद्यार्थी आहेत, आपले जे सक्सेसफुल विद्यार्थी आहेत, जे यशोवंत विद्यार्थी आहेत, त्यांची मुलाखत घ्या, जेणेकरून आम्हाला त्यांच्याकडनं काही शिकायला मिळेल का? मिळेल. म्हणून आम्ही आज श्वेता चंदनकर मॅडम यांना इन्व्हाइट केलंय. तर श्वेता मॅडम बद्दल मी तुम्हाला सांगतो, काल जो नेटचा रिझल्ट आला, त्या रिझल्टमध्ये मराठी विषयात त्यांनी नेट परीक्षा क्वालिफाय केली. आणि सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन श्वेता मॅडम. आणि त्यांचे खूप खूप आभार, त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन ग्लोबल ऑनलाईन या चॅनलवर मुलाखत देण्याचा त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला, त्याबद्दल त्यांचे आभार. तर श्वेता मॅडम, थोडंसं आम्हाला तुमच्याबद्दल सांगा, तुमच्या एज्युकेशनल बॅकग्राऊंड आणि तुम्ही कुठून आहात वगैरे या सर्व गोष्टी तुम्ही सांगा. नमस्कार सर. सर्वप्रथम धन्यवाद, तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं. आणि आपण कसं झालं, बॅच ग्लोबल ऑनलाईन मधून मी बॅच घेतलेली, तेव्हापासून मी इथे प्रिपरेशन करत होते. सर्वात आधी सांगते की माझं BSc झालेलं आहे PCM मधून, आणि त्यानंतर मी MA केलेलं आहे मराठीमध्ये आंबेडकर कॉलेज नागपूर येथे. आणि आता सध्या झालेली RTMNA ची पेट सुद्धा मी क्लिअर झालेली आहे आणि PhD साठी सुरुवात केलेली आहे. आता त्यानंतर आता काल लागलेल्या रिझल्टमध्ये मला एक असिस्टंट प्रोफेसर साठी क्वालिफाय झाली. हा माझा तिसरा अटेम्प्ट होता. मी डिसेंबर 2022 पासून सुरुवात केलेली. पहिला अटेम्प्ट मी MA सुरू असतानाच दिला. तो मला पेपर कसा असतो हे जाणून घेण्यासाठी मी तो दिला होता, आणि तेव्हा पण मला चांगले मार्क्स पडले होते, पण कट ऑफ थोडी हाय गेलेली. त्यानंतर मग जून 2023 तिथे मी अभ्यास करूनच पेपर दिला होता, म्हणजे बुक्स प्रिफर केले होते, पण क्लासेस वगैरे कुठलेही घेतले नव्हते. पण तिथेही माझा 4 मार्काचा फरक पडला कट ऑफ मध्ये. त्यानंतर मग मी ग्लोबल ऑनलाईनचं मला समजलं आणि मी ग्लोबल ऑनलाईनची बॅच घेतली, पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी. आणि त्याची मला खरंच खूप मदत झाली आहे. त्यामुळेच मी आता डिसेंबर 2023 मध्ये क्लिअर करू शकली. सर्वप्रथम तर पेपर 1चे आमचे मॅम आणि पेपर 2च्या मॅम या दोघांचं पण खूप आभारी आहे मी, कारण त्यांच्यामुळेच मला खूप मदत झाली. मग ते रेकॉर्डेड लेक्चर्स असो की लाईव्ह असो की टेस्ट असो, ते सगळं PDF स्वरूपात मिळालेलं नोट्स हे सगळं मला मिळालं यामध्ये. त्यामुळे आणि माझ्या यशाचं श्रेय मी नक्कीच त्यांना देईन, ग्लोबल ऑनलाईनला आणि मॅम्सना. ओके. तर श्वेता मॅडम, जसं की आता आपली सेटची परीक्षा आलेली आहे, राईट? 2.5 महिने जवळपास आपल्याकडे शिल्लक आहेत. आणि जनरली काय होतं, खूप सारे नवीन जे फर्स्ट टाइम जे विद्यार्थी परीक्षा देतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू शकाल, की त्यांनी अशा कुठल्या चुका आहेत ज्या करू नयेत, आणि कसं त्यांनी परीक्षेला सामोरं जावं, म्हणजे स्ट्रॅटर्जी काय असावी त्याची? सेटचं म्हणत असाल तर नेटपेक्षा सेट थोडी इझी असते असं म्हणतात, आणि असं आहे पण. कारण नेटमध्ये पेपर 1 जो आहे ना, तो खूप डीप आणि म्हणजे थोडा डीप नॉलेज असणं खूप आवश्यक असते. आणि त्याच कम्पेअर केलं तर सेट मध्ये जो सिलेबस आहे तो दोन्ही सेम आहे, पण क्वेश्चन्स थोडेफार त्या लेवलचे विचारत नाही. त्यामुळे सेटचा जर का आपण विचार केला तर सिलेबस तर दोन्हीचा सेम आहे, त्यामुळे खूप मदत होते. आणि पेपर 1 आणि पेपर 2 नेटच्या कम्पेअर केलं तर थोडा कमी असला तरी पण स्ट्रॅटेजी आपण अशी आहे, माझी नेट आणि सेटची दोन्ही स्ट्रॅटेजी अशी आहे की पेपर 2 तर आपला असतोच, जो आहे ज्याच्यात आपण MA केलंय की MSc केलंय जे आहे तो आपलाच विषय असतो, त्यामुळे आपण त्याच्यावर भर तर देतोच, कारण तो आपला विषय आहे, त्याचं सतत वाचन सुरू असतं, सगळं असतं. पण पेपर 1 हा मुळात मला असं लक्षात आलंय की बहुतांश लोकांना जमत नाही. त्याच्यामुळे पेपर 1 ची स्ट्रॅटेजी जर का आपली थोडी बेटर झाली तर आपल्याला ते स्कोर करायला मदत होते. कारण पेपर 2 वर आपण पेपर 2 चे 100 क्वेश्चन्स असतात, आपल्याला माहितीच आहे. पेपर 1 50. त्यामुळे पेपर 2 हा महत्वाचा ठरतोच, कारण आपला विषय असल्यामुळे आपण जर का तिथे थोडंफार भर दिलं तर त्यात चांगलं कव्हर होतं. पण पेपर 1 मध्ये पण कव्हर करणं आपल्याला तितकंच भाग आहे. जसं की आता 150 मार्क्सचा कट ऑफ लागला असेल इन केस, तर आपण 100 जर का आपण पेपर 2 ला मिळवले आणि पेपर 1 ला 50, तर हे या मिनिमम याच्यामध्ये आपण ते क्लिअर करू शकू. नेट JRFचं तर त्याहून थोडं 20-25 मार्क्स जास्तच असतं, मग ते नेट असो की सेट असो.
त्यामुळे माझी अशी स्ट्रॅटेजी आहे की जर का तुम्हाला पेपर 1 जमत नसेल तर तुम्ही पेपर 2 कडे भरपूर भर द्या, जेणेकरून तुम्हाला आपले पेपर 1 चे मार्क्स पेपर 2 मध्येच कव्हर होतील आणि पेपर 1 मध्ये जास्त तुम्हाला म्हणजे जमलं नाही किंवा कमी मार्क्स आले तर त्याचा फरक पडणार नाही. पण जर का तुम्हाला पेपर 1 तुमचा चांगला असेल तर तुम्ही तिथे पण चांगले मार्क्स कव्हर करू शकता आणि पेपर 2 मध्ये तर आपलाच विषय असल्यामुळे तिथे प्रॅक्टिस, वाचन यांनी सगळ्यांना आपण करू शकतो. ओके. तर आणि दुसरी गोष्ट की कॉस्ट टू बेनिफिट रेशो आपण ज्याला म्हणतो, की म्हणजे किती एखाद्या विषयाला समजा पेपर 1 ला किती वेळ आपण दिला आणि त्यानुसार आपल्याला किती मार्क पडले आणि पेपर 2 ला किती वेळ दिला त्यानुसार आपल्याला किती मार्क पडले. तर कुठला यात चांगला आहे? म्हणजे आपण जास्त फोकस पेपर 1 वर करावा की पेपर 2 वर करावा? क्विक टाइम म्हणजे आता आपल्याकडे वेळ पण कमी असल्यामुळे कमी वेळेत कुठे जास्त आपलं काय मत आहे त्यावर? की कुठल्या याला जास्त फोकस करायला हवा? पेपर 2 लाच करायला हवा कारण तिथे 100 क्वेश्चन आपल्याला मिळत आहेत आणि पेपर 1 ला 50च क्वेश्चन मिळणार. त्यामुळे जर का आपला पेपर आपण स्ट्रॉंग केला तर पेपर 2 च आपल्याला वाचवू शकतो असं माझं पर्सनली मत आहे. कारण यावेळेस माझा पेपर 2 वर जास्त फोकस होता. पण पेपर 1 मध्ये पण मिनिमम जे मार्क्स आहेत ते मिळवणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे तर तुम्ही पेपर 2 सोबत जाऊ शकता आणि त्याला म्हणजे जसं 2 घंटे तुम्ही पेपर 2 ला देत आहात, तर पेपर 1 ला 1-1.5 घंट्यात तुम्ही देऊ शकता. तशा कंपॅरिझननुसार म्हणजे जर का पेपर 2 ला तुम्ही 4 घंटे दिले किंवा 3 तास दिले, तर तशानुसार तुम्ही 2 तास, 1.5 तास पेपर 1 ला देऊ शकता. पण पेपर 2 वर जास्त फोकस असायला हवा कारण 100 क्वेशन्स पैकी आपल्याला खूप चांगले मार्क तिथे कव्हर करता येतील. पण याचा अर्थ असा नाही की पेपर 1 वर आपण दुर्लक्ष करू. तसं नाही. पेपर 1 मध्ये मिनिमम मार्क्स तुम्हाला 40 मार्क्स तर तुम्हाला यायलाच हवे. ओके. असं मला आणि वाटतं. दुसरी गोष्ट मला सांगा, की तुम्ही बुक लिस्ट कुठली सजेस्ट कराल? पेपर 1 साठी कुठलं पुस्तक किंवा कुठले पुस्तक वापरावे किंवा मग पेपर 2 साठी तर ठीक आहे, मराठी तुमचा विषय आहे, त्याचे पण तुम्ही सांगा. आणि जनरली कारण आपले मोस्ट ऑफ आवर ऑडियन्स जी असते ती पेपर 1 आपल्या चॅनलवर करते. बाकी आपल्याकडे पेपर 2 पण आहेत. तर ते हं. सुद्धा तुम्ही सांगा. कुठले कुठले पुस्तकं तुम्ही वापरली आणि कुठली कुठली पुस्तकं तुम्ही सजेस्ट कराल? मस्ट रीड बुक ज्याला आपण म्हणतो. जेव्हा मी ग्लोबल ऑनलाईनशी जुळायचे होते, क्लासेस सुरू व्हायचे होते, तेव्हा मी शेटे सरांची एक मराठीमध्ये आहे पेपर 1 ते घेतलं होतं. पण कसं झालं मला जरी मराठी माझा विषय असला तरी सुद्धा पेपर 1 मी हे इंग्लिशमधूनच केले होते. कारण बी-एस-सी बॅकग्राऊंडमध्ये असल्यामुळे मला त्याचा जास्त फायदा झाला पेपर 1 मध्ये. त्यामुळे शेटे सरांची पुस्तक घेतल्यानंतरही मला थोडा त्रास जाणवला. पण नंतर मग मी जेव्हा ग्लोबल ऑनलाईनशी जुळले, तृप्ती मॅम आहेत पेपर 1 ला. त्यांनी मला सजेस्ट केलं होतं, की के-व्ही-एस मदान पुस्तक तुम्ही घेऊ शकता. तेव्हा मी के-व्ही-एस मदानची पुस्तक घेतली आणि ते खूप डीप पुस्तक आहेत आणि ते खूप मदत करेल तुम्हाला जर का तुम्ही इंग्लिशमधून करत असाल आणि जर का तुम्हाला मराठीमध्ये वाचायचं असेल पेपर 1 तर शेटे सरांची बुक मला असं वाटतं खूप हेल्पफुल ठरू शकते. आणि मग क्वेशन पेपर्स पण असतात जसं की ओसवाल कंपनीचं पण पुस्तक आहे क्वेशन पेपरसाठी, प्रिव्हियस पेपरसाठी किंवा मदान सरांचं पण आहे की प्रिव्हियस पेपरसाठी ते तुम्ही लावू शकता किंवा मग ऑनलाईन आपल्याकडे अवेलेबल आहे ग्लोबल ऑनलाईनला टेस्ट ते पण खूप महत्वाचं आहे. कारण ऑनलाईन कसं पेपर ऑनलाईन असतो त्यामुळे ऑनलाईन कसं ट्रॅक करायचं किंवा ऑनलाईन कसे ऑप्शन्स आपण बघायचे किंवा कसं ते आपण करू शकतो पेपर 1 रिअल साठी टाइम आणि एक्झाम आपण ज्याला म्हणतो, रिअल टाइम एक्झाम एक्सपिरियन्स जो म्हणतो ना, हां, हां. तो तो इकडे आपण आपण मॅक्सिमम प्रोव्हाइड करतो. तर विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो, की आपल्याकडे जवळपास आहे ना, पेपर 1 साठी 100 एक टेस्ट आहेत. 100 टेस्ट आहेत. तुम्ही त्यापेक्षा 50, 60, 70 टेस्ट जरी सोडवल्या, तर परीक्षेला तुम्हाला काहीही त्या बाहेरचं किंवा असं काही वेगळं काही विचारलं जाणार नाही, याची आपल्याकडे खात्री असते, राईट? तर हो. आणि पेपर 2 साठी मॅडम, मराठी पेपरसाठी तुम्ही कुठले कुठले पुस्तकं तुम्ही रिकमेंड कराल विद्यार्थ्यांना? मी ग्लोबल ऑनलाईनमध्ये आपल्या प्रांजली मॅम आहेत, त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर मला असं जाणवलं की एम-ए मध्ये जे आपण शिकतो, एम-ए मध्ये जे आपले सब्जेक्ट असतात, तर एम-एचे जे पुस्तक आहेत ते परत एकदा वाचून काढावे किंवा जे आपल्याला कधी-कधी कसं असतं ऑप्शनल असतं एम-ए मध्ये, 4ही सेममध्ये ऑप्शनल सब्जेक्ट असतात. त्याचं वाचन आपल्याला होत नाही. तर मी काय केलं होतं, ऑप्शनल सब्जेक्ट मी त्याचे पुस्तकं घेतले होते आणि जे मला ऑलरेडी होते ते पण मी वाचून काढले. त्या व्यतिरिक्त वस्तुनिष्ठ खूप महत्वाची ठरते. पेपर 2 साठी वस्तुनिष्ठमध्ये क्वेशन्स असतात. ते खूप महत्वाचे ठरतात आणि त्याही व्यतिरिक्त निराली पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे. त्यात पूर्ण डीप नॉलेज नाहीये, पण तुम्हाला थोडंफार मदत करेलच ते आणि त्याही व्यतिरिक्त मॅमनी दिलेले नोट्स ज्या प्रत्येकी म्हणजे
म्हणजे प्रत्येक रेकॉर्डिंगला जे नोट्स मिळतात आम्हाला ते पण मी वाचून काढले आणि त्याची पण खूप मदत झाली. त्या व्यतिरिक्त तर काहीच नाही मग. 2-3च पुस्तक आणि मॅमच्या नोट्स. ओके. तर हे तुम्ही सांगितलं, हे समजा हे झालं तर कमी वेळेत समजा आता मला समजा आता मी आताच प्रिपरेशन चालू करतोय राईट, आणि माझ्याकडे 3 महिने 2.5 महिने शिल्लक आहे, तर मी बेअर मिनिमम म्हणजे कमीत कमी मी काय वाचावं, या मस्ट रीड असं काही असेल का ह्या गोष्टी तुम्ही करा, म्हणजे फिजिबिलिटी 2.5 महिन्यात ह्या गोष्टी करा म्हणजे तुमचे चान्सेस जे आहे पास होण्याचे ते वाढतील, असं काही ट्रिक्स किंवा असं तुम्हाला वाटतं का की काही आहे? पेपर वनचं असू शकतं, पण पेपर टूचं कसं आहे सर, सिलेबस खूप वास्ट आहे, खूप मोठा आहे. त्यामुळे असं पर्टिक्युलर मार्केटमध्ये असं पुस्तक नाही आहे, जेणेकरून की हे एक पुस्तक वाचलं तर तुमचं होऊन जाईल, असं काही नाही नाहीये. नाही, असं नाही, मी त्यामुळे असं नाही म्हणत की तुम्ही पासच व्हाल, पण ह्या गोष्टी मिस करू नका, म्हणजे असं मला म्हणायचं की या गोष्टी असं एखादं पुस्तक किंवा मग अशी काही हे नोट्स. नोट्स तर मला असं वाटतं, जर का आपण बॅच घेतली असेल तर मॅमच्या नोट्स थ्रू जाऊ शकता तुम्ही 100%. पण त्या व्यतिरिक्त जर का नसेल तर मग MA चे बुक्स आहेत ते घ्या. त्याच्या ओके व्यतिरिक्त ओके. आणि ठीक आहे, हे तर झालं. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका किती रोल, त्यांचा किती रोल असतो तुमचा अभ्यासाचं जे डायरेक्शन ठरवण्यासाठी, ते किती अ, महत्वाचे आहे? हो, प्रिव्हियस इयरचे कसं आहे सर, येत्या गेलेला म्हणजे 5 वर्षाचा आहे ना, त्या प्रिव्हियस पेपर मला मिळाले नाही, किंवा पेपर 2 ची गोष्ट करताय. ओके सेटचं मिळून जातं पण नेटचं नाही मिळत. त्यामुळे मी जेवढे पेपर दिले, म्हणजे मी 2 दिले डिसेंबर आणि जून, तर ते मी सेव्ह करून ठेवले होते आणि त्यानुसार मग मी डिस्ट्रिब्युशन केलं होतं की किती कोणत्या टॉपिक मधून किती प्रश्न आले होते आणि कसं-कसं, त्यामुळे मी अंदाज बांधू शकले एकंदरीत. आणि सेटचं असेल तर सेटचं तर ऑलरेडी आपल्याला पेपर मिळून जातं, त्यामुळे तो अंदाज बांधणं ईझी होऊन जातं. आणि पेपर वनचा विचार केला तर पेपर वनचं प्रिव्हियस पेपर्स मिळून जातात, हमखास मिळून जातात. कारण पेपर वन सगळ्यांचाच असतो. त्यामुळे KVS मदान सरांची प्रिव्हियस इयरची बुक तुम्ही घेऊ शकता पेपर वनसाठी, किंवा ओसवालचं पण घेऊ शकता. पण पेपर 2 साठी प्रिव्हियस तुम्हाला मग मिळेल ते खूप जुनं, थोडं 10 वर्षाच्या आधीचं वगैरे मिळेल. तर ते वस्तुनिष्ठमध्ये आहे. त्याचं पण मदतच होते, कारण मराठी कसं मोठं आहे, त्यामुळे तेही क्वेश्चन पेपर तुम्ही जर का डोळ्याखालून काढले, तर त्याचा कुठे ना कुठे त्याचा मदत होईलच असं मला वाटते. फक्त थोडाफार पॅटर्न जे म्हणतो आपण क्वेश्चनचा, तो चेंज झाला आहे भरपूर 10 वर्ष आणि आत्ता. त्यामुळे ते शॉर्ट्स असतील किंवा ते क्वेश्चन कसं छोटे असतात, तेव्हा आधी खूप असे एक 1 लाइनर वगैरे विचारायचे. पण आता पॅटर्नमध्ये चेंज झाला आणि आता स्टेटमेंट्स यायला लागले मराठीत सुद्धा. त्यामुळे ते थोडाफार बदल आहे आणि बाकी तर ते मदत करतीलच. प्रिव्हियस इयर पेपर कुठल्या पण वर्षाचे मदत करतात. मग ते सेट असो, नेट असो. ओके. तर तर विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो, आपल्याकडे जे आहे ना सर्व, आता आपला पॅटर्न जो आहे ना तो चेंज झालाय आहे. 2018 पासून थोडासा पॅटर्न चेंज झालाय. आधी नेट आणि सेट परीक्षेत 3 पेपर असायचे, आता जे आहे ते 2 पेपर आहेत, म्हणजे आणि थोडासा सिलेबस पण अपडेट केलाय. तर 2018 पासून तर ग्लोबल ऑनलाईन वर काय केलं जातं, तुम्हाला सर्व सोल्युशन प्रोव्हाइड केले जातात 2018 पासून जेवढे पेपर आहेत. आणि पेपर वन साठी तर आपण 2011 पासून सर्व सोल्युशन सहित आपल्याकडे PDF अवेलेबल आहेत, आपल्या ऍपवर आहेत, आपल्या ग्रुपवर पण प्रोव्हाइड केले जातात राईट. तर ज्यांना जॉईन करायचं आहे ते जॉईन करू शकतात. 26 तारखेपासून आपली नवीन बॅच जी आहे ते चालू होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की श्वेता मॅडम सुद्धा आता आपल्याकडे शिकवणार आहेत. ज्यांना ज्यांना त्यांच्याकडे पण मराठी आहे किंवा पेपर वन किंवा रिसर्च मेथोडॉलॉजी, तर ह्या गोष्टी ज्यांना शिकायच्या आहेत त्या पण त्यांच्याकडनं पण तुम्ही शिकू शकता राईट. तर श्वेता मॅडम, आता पुढे काय प्लॅन आहे तुमचे? आता PhD तुमचं चालू आहे राईट, पुढे आम्हाला काय, तुम्हाला काही झलक तुम्हाला द्यायची असेल तर द्या. हो, माझी PhD सुरू आहे RTO मध्ये, म्हणजे नुकताच आता पेड झाली. त्यामुळे प्रोसेस तर सुरू झाली आहे. आता समोरचं आता जसं अपॉर्च्युनिटी मिळते आहे, जसं तुम्ही मला दिलीत, खूप धन्यवाद त्याचं. मी त्याचा पुरेपूर उपयोग करून घेणार आहे आणि माझी स्ट्रॅटेजी असो किंवा मी ज्यात कमी पडले ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. पेपर 1 असो किंवा पेपर 2 दोन्ही मिळून, आणि आपण करूयात. माझा असा प्रयत्न तर आता JRF साठी असणार आहे, कारण नेट तर झालं. पण येत्या जूनमध्ये पण JRF साठी मी प्रिपरेशन करेन आणि करूयात. ओके. तर श्वेता मॅडम,
खूप छान तुम्ही सर्व माहिती विद्यार्थ्यांना दिलीत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर यापेक्षा काही आणखीन तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये आम्हाला विचारा. श्वेता मॅडम तुम्हाला रिप्लाय करतील. आणखीन जर तुम्हाला वाटत असेल की आणखीन एखादा इंटरव्ह्यू आपण त्यांचा घ्यावा तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये कळवा. राईट. तर त्या पण आपण अरेंज करू, त्यांच्या टायमिंग नुसार आपण अरेंज करू शकतो. तर ग्लोबल ऑनलाईन बद्दल सांगायचं ठरलं तर आपल्याकडे दरवर्षी सेट साठी बॅच असतात. जवळपास 1000 विद्यार्थी आपल्याकडे असतात पेपर 1 आणि 2 मध्ये, आणि आपले कमीत कमी 250 ते 300 विद्यार्थी दरवर्षी पास होतात. आणि आपला ट्रस्टेड रिझल्ट आहे. आपल्याकडे ट्रान्सफर जे आहे तर ते आपण शिकवतो. सगळे ग्रुप आपले जे आहे तर सगळे कुणीही ग्रुपमध्ये मेसेज करू शकता. आपल्याकडे क्रिटिसिझम पण घेतलं जातं. प्रत्येक गोष्ट जी आहे तर ते आपण पॉझिटिव्हिटी घेतो. आणि विद्यार्थी हा आपल्यासाठी विद्यार्थी हा देव आहे. म्हणजे त्यांच्यासाठी आपण काहीही करू शकतो. राईट. म्हणजे त्यांना जी अडचण येते ती आपण तिथे करतो. तर आपल्याकडे खूप सारे पेपर 2 आता चालू झाले. 10 पेपर 2 आहेत. जसे की श्वेता मॅडम मराठीचा विद्यार्थी होत्या, त्यासारखंच केमिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, कॉमर्स, मॅनेजमेंट, इंग्लिश लिटरेचर, आणखीन लाईफ सायन्स, असे आपल्याकडे जवळपास 10 विषय आपल्याकडे चालू आहेत. पेपर 2 चे, पेपर 1 चे बॅचेस आपल्या चालूच असतात. नवीन बॅच आपली 26 तारखेला चालू होते. ती तुम्ही जॉईन करायची असेल तर जो नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय तो तुम्ही त्या तिथे कॉन्टॅक्ट करा, किंवा कमेंट सेक्शन मध्ये तो नंबर मी दिलाय तिथे जॉईन करा. आणि सगळ्यांनाच यावेळीची जी सेट एक्झाम आहे आणि येणारी जूनची नेट एक्झाम आहे त्या तुम्ही क्वालिफाय करा. राईट. तर श्वेता मॅडम, मी पुन्हा तुमचे मनपूर्वक आभार. तुम्ही आमच्या विनंतीला मान दिलात. राईट. धन्यवाद. खूप धन्यवाद. ठीक आहे मग. ओके. थोडं एक मिनिटं, ओके. मी बोला. ग्लोबल ऑनलाईन बद्दल सांगू इच्छिते की माझा स्वतःचा एक्सपिरियन्स, स्वतःचा अनुभव आहे हा. ग्लोबल ऑनलाईन मध्ये कसं राहतंय, एखादा व्यक्ती करतो म्हणजे आपण मार्क्स घेतो, पण ते जे 20 मार्काचं ग्रेस किंवा जे 15-10 मार्काचं ग्रेस असतं ते अशाच प्रोसेस मधून आपल्याला मिळतं. कसं की पेपर 1च्या इथे व्यवस्थित लाईव्ह लेक्चर्स होतात, त्यात व्यवस्थित मॅमशी बोलणं होतं. पर्सनली आपण ग्रुपमध्ये बोलू शकतो. पर्सनली आपण एखादा प्रश्न अडकला तर आपण तिथे टाकू शकतो. हे पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही आहे. कारण दोन्ही मॅम सोबत, पेपर 1 मधल्या तृप्ती मॅम सोबत आणि पेपर 2 च्या प्रांजली मॅम सोबत माझं नेहमी बोलणं व्हायचं, मेसेजवर, फोनवर, की माझं इथे अडकलं आहे आणि असं तसं. त्यामुळे लाईव्ह असो की रेकॉर्डेड लेक्चर आणि टेस्ट हे खूप म्हणजे खूप चांगलं मिळालं मला इथे प्लॅटफॉर्म ग्लोबल ऑनलाईनचा, जिथे पूर्ण सगळी म्हणजे एकच आहे, ज्यात मला या ऍपमध्ये सगळंच मिळालं, रेकॉर्डेड, लाईव्ह आणि टेस्ट सुद्धा. त्यामुळे मला खूप मदत झाली. तर मी खरंच ग्लोबल ऑनलाईनचे खूप आभारी आहे. आणि असंच तुम्हाला सुद्धा याची मदत होईल आणि मदत करून घ्या. ग्लोबल ऑनलाईन नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरेल. धन्यवाद श्वेता मॅडम. तर ठीक आहे, आपण तुम्ही मान दिलात आमच्या विनंतीला, आणि इट वॉज अ गुड टॉकिंग टू यू. इट वॉज नाईस टॉकिंग टू यू. राईट. ठीक आहे. तर आपण आता संपू हा जे रेकॉर्डिंग आहे. ठीक आहे. ओके.